कधी कधी वाटतं की आपण चहा बनवतो की आठवणी उकळतो. सुगंध दरवळतो आणि मनात काहीतरी हलायला लागतं. एक वेळ होती जेव्हा चहा म्हणजे गावी संध्याकाळी स्टोवच्या आवाजात टोपात उकळायचा आणि त्यात उकळणाऱ्या चहाच्या वाफेत मनातलं सगळं टेन्शन विरघळायचं. आता वेळ बदलली पण चहा अजूनही आहेच की, आणि त्याच्यासोबत येणाऱ्या भावना अजूनही तशाच आहेत. फक्त प्रसंगानुरूप बदलतात इतकंच. चहा कधी एकट्याने घेतलाय का? मोकळ्या गॅलरीत बसून फक्त स्वतःसोबत? मी घेतलाय, आणि त्यावेळी मी स्वतःशी खूप बोलते बरं का. काही चूक झाली होती ते बोलते, काही गोष्टी खूप पोटात दाटून राहिल्या असतील तर त्या बोलते, सगळं बोलते. पण त्या गरम कपासोबत जसजसं हायसं वाटतं तसतसं मनावरचं ओझं ताण कमी झाल्यासारखा वाटतो. आजही चहा म्हणजे संवादच आहे, कधी कोणासोबत तर कधी फक्त स्वतःसोबत. त्या प्रत्येक कपासोबत काही ना काही सांगायचं असतं किंवा ऐकायचं असतं. चहा संपतो पण त्याच्यासोबत घालवलेला क्षण उरत राहतो. आज मी तुमच्यासोबत तो क्षण शेअर केला आहे. तुम्ही तुमच्या चहासोबतच्या गप्पा कधी मारल्यात? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच खास क्षणांसाठी भेटत राहूयात मोमेंट्स विथ दीप्तीवर. तोपर्यंत थोडंसं थांबा, चहा प्या आणि स्वतःला ऐका. बघा बरं, काय सांगू पाहतंय तुमचं मन तुम्हाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा मोमेंट्स विथ दीप्ती. तोपर्यंत भेटूच. बाय.